आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मला देवान सरांना भेटायचं होतं. सर आले. साळवी, गुड मॉर्निंग. तुम्ही इथे? गुड मॉर्निंग सर. काही पेपर्सवर तुमची सही हवी होती म्हणून आलोय. हो, फर्स्ट क्लास. प्लीज हॅव अ सीट. बसा. येस. या. पाणी आण प्लीज. आणि साळवी, बाय द वे, तुमच्या बहिणीचं लग्न कसं झालं? सर एकदम छान झालं. तुम्ही ऍडव्हान्स सॅलरी देत ना सर, म्हणून सगळं व्यवस्थित मॅनेज झालं. दॅट्स ग्रेट. थँक्यू. चहा पण घेऊन या. सर यावर सही हवी. सर एक सांगू का? सर तुमचं लग्न ठरल्यापासून ना तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज आलंय. तुम्ही असे विचित्र का वागताय माझ्याशी? एक्झॅक्टली काय झालंय काय तुम्हाला? काहीच कळत नाहीये. सर या सही मान तुम्ही यांना सिलेक्ट करायला सांगितलं होतं. सर यांनी इंटरव्ह्यू खूप छान दिला. रिअली सर, तुम्हाला खरंच माणसांची चांगली पारख आहे. अँड आय एम शुअर त्या काम पण खूप मन लावून करतील. इनफॅक्ट म्हणूनच तर सिलेक्ट केलं ना आपण त्यांना. आणि त्यांचा सीव्ही बघून हे कळतं सुद्धा की त्या किती वर्सटाईल. त्यांना पुढच्या महिन्यापासून जॉईन व्हायला सांगितले सर. त्यांना आपल्या पुण्याच्या ऑफिसमध्ये अपॉइंट केलं. ओके, ओके, ग्रेट. मी आता या जॉईनिंग लेटरवर साईन करतो. पण जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत त्यांना पाठवायचं नाही. ओके सर, फाईन. काय झालंय आई? मला माझ्या नवीन कंपनी मधून कॉल आला होता. पुण्याच्या ऑफिस मध्ये जॉईन होण्यासाठी लवकरच ते मला ऑफर लेटर पाठवणार आहेत. अच्छा, म्हणजे आईपासून दूर जाणार याचा आनंद झालाय. तर तू काही काय बोलतेस? गंमत केली ग आई. तू पण ना. आणि मला सांग, पुणे इथून किती लांब आहे ग? पहाटे पहाटे जरी निघाले ना तरी सकाळी नाश्त्याला मी तुझ्या समोर असेल. आणि मी काय कायमची थोडी चालली आहे. आठवड्यातनं कधीतरी तुला भेटायला येत जाईल ना. हो ग, माहितीये मला. पण तू माझ्यापासून दूर जाणार ना याचं वाईट वाटतंय. पण तुझ्या प्रगतीचा आनंद आहे मला. काय आईचं काळीज आहे ना. आई, मला पण खूप आठवण येईल ग तुझी. पण खरं सांगू का, मला खरंच दूर जायचंय या घरापासून, या शहरापासून, देवाण सरांपासून. त्यांच्यासमोर जायची सुद्धा लाज वाटते ग मला. सतत माझ्या मनात तोच विचार चालू असतो. तिथे गेल्यावर निदान माझं कामात तरी मन लागेल ग. उलट जितक्या लवकर मी पुण्याला जाईल ना तितकंच माझ्यासाठी खूप चांगलं असेल. अगं पण कशी जाणार तू? तू जाऊच शकणार नाहीस. अगं जाऊ दे ना तिला. हे बघ, साखरपुड्यासाठी थांबली ना ती, आता सारखं थांबणं शक्य नाही होणार. अगं असं काय करतेस आत्या? नेक्स्ट मंथ मध्ये माझं लग्न आहे आणि सई नेक्स्ट मंथ जायचं म्हणतेय. अगं आम्ही आहोत ना सगळं करायला. हे बघ, सई जोवर आहे तोवर ती सगळी तयारी करून दे. तू काळजी करू नको, तुला काही कमी पडणार नाही. अगं पण सईची कमी असेल ना माझ्या लग्नात. नाही नाही आत्या, असं कसं? अगं माझं लग्न सिटीतल्या बेस्ट ऑन्थ्रोपॉन्थ्रो बिझनेसमनशी होणार आहे. आणि माझ्या लग्नात माझी बहीणच नसेल तर कसं चालेल? हो ना सई?
सई, अगं या जॉबचं काय घेऊन बसलीयस? माझा देऊ ना तुला यापेक्षा बेस्ट सॅलरी असलेला जॉब मिळवून दे. गोळी मारून टाकतो या जॉबला. आणि सई, मला लग्नात तुझी हेल्प लागेल ग. म्हणजे लग्नासाठी मला तयार तूच करणार ना? आणि ते नाही का, नवरा नवरीच्या मांग मध्ये असा सिंदूर भरतो. अगं मूवी मध्ये बघतो ना आपण, आठवत आहे का? मूवी मध्ये असं ना तसं एकदम रोमॅन्टिक. म्हणजे जेव्हा देवांश माझ्या मांग मध्ये असा सिंदूर भरेल तेव्हा माझी बिंदी बाजूला करायला तुलाच यावं लागेल ना? सई सई प्लीज जाऊ नको ना. बघितलं माझा खूप प्रॉब्लेम होईल तू गेलीस तर. मी मॉमलाच सांगणार आहे की या सईला कुठेच पाठवायचं नाही. ओके सई, तू माझी शपथ घे. माझी शपथ घे आणि सांग की तू कुठेही जाणार नाहीयेस. आणि तुला माहितीच आहे, जर तू माझी शपथ मोडलीस तर मी काय करेन. घ्या. ओमकार आणि रिया कुठे गेले? ही मुलं कुठे जातात ते मला सांगून जातात असं वाटतं का तुम्हाला? देवांशी गोष्ट वेगळी होती. तो यांच्या वयाचा होता ना, तेव्हा कुठे जातोय, केव्हा परत येणार आहे, सगळं सांगून जायचा. गुणी बाळ होतं अगदी. हा बघा, 100 वर्ष आयुष्य आहे तुला. हा, तुझ्या नव्या सुनेमुळे हा 100 तर नक्की गाठणार. बापरे, ते नाही माहिती, पण आता लगेच मला ऑफिस गाठायला लागेल कारण खूप महत्वाची मीटिंग आहे. एक मिनिट ये. काय आधी इथे बस तू. काय 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 चाललंय काय? त्याही पेक्षा काहीतरी महत्वाचं आम्हाला तुझ्याशी बोलायचंय. ओके, हे घे आधी, खा. आ कर. किती वाळलायस बघ तू. लग्नातल्या फोटोंमध्ये कसा अगदी गुटगुटीत दिसला पाहिजेस, नाही का? फर्स्ट ऑफ ऑल, मी वाळलोय असं कुठनं वाटतंय तुला? नाही सिरियसली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर मी असंच खात राहिलो ना तर त्या फोटो फ्रेम मध्ये येणार सुद्धा नाही मी. काही असतं तुझं. आ कर. हे नाही, मी आता हे घेतो आणि पळतो. चला बाय बाय बाय. सॉरी. तेव्हा तुझ्या आई बाबांसाठी तुझ्याकडे साधी 5 मिनिटं देखील नाहीत ना? का बोलताय बाबा? ओके फाईन, थांबतोय मी. लगेच अशी इमोशनल का होता तुम्ही? मग आता मग काय, मस्त. हा, आता सगळं छानच असणार. कारण मजा येत आहे एका मुलाची. अंजलीला दिवसातून 2-3 वेळा तरी फोन लावत असशील ना तू? ऍक्च्युली नाही. हा सिरियसली नाही. किमान एकदा तरी तू फोन करतच असशील ना तिला? नाही. अय्या, नाही काय? कमाल आहे तुझी. आता तुझ्या होणाऱ्या बायकोशी कसं वागायचं हे सुद्धा आम्हीच शिकवणार का तुला? जानू, मी चांगलाच वागतो तिच्या बरोबर. हे बघ देवा, तू सगळ्यांशीच चांगला वागतोस, पण अंजली तुझी होणारी बायको आहे, तेव्हा ती सगळ्यांपेक्षा खास आहे. ते नातं पक्क होण्यासाठी एकमेकांना वेळ द्यायला हवा, एकमेकांची मनं समजून घ्यायला हवी. आता आमचंच बघ ना, तुझे बाबा नेहमी माझ्या पाठीशी उभे असतात, म्हणून मला कसलीच भीती वाटत नाही. तू सुद्धा तुझ्या बायकोच्या मनात असाच विश्वास निर्माण करायला हवा तुमच्या नात्याबद्दल. ती बरोबर बोलते जानकी. हे बघ अंजली तिचं स्वतःचं जग सोडून इथे तिच्या सासरी येणार आहे,
तेव्हा नवरा म्हणून तू तिच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजेस, ही जबाबदारी आहे तुझी. करेक्ट आहे. म्हणजे मला पटतंय तुम्ही दोघे जे काही बोलताय ते, पण आता मी नेमकं काय करावं हे मला कळत नाही. अरे फोन कर तिला, बोल तिच्याशी. आत्ताच्या आत्ता तिला फोन लाव, आमच्या समोर लाव. आता नको, मी ऑफिसला जाऊन लावेन. ओके, ऑफिसमध्ये जाऊन. ऑफिसमध्ये गेलास की तुझी कामं सुरू होतील. ते काही नाही, तू आत्ता फोन लाव, माझ्या समोर लाव. जानू अगं, हे बघ देवा, तुझी जानू आता काहीही ऐकायची नाही. तू फोन लाव पहिला. हा छान, लावतो. तू पण ना जानू. मामा, तुझा चहा ठेवला इथे. अंजली, तुझा फोन वाजतोय. अंजली, अंजली अगं तुझा फोन वाजतोय. फोनच उचलत नाहीये. ठीक आहे, आय गेस बिझी वगैरे असेल. मी येतो. ओके चला. हे निघतो काय? परत लाव फोन. जानू, बायकांना वेळ लागतो थोडा फोन घ्यायला. लाव. तू ऐकणार नाहीयेस ना? फाईन, घ्या. तू का कॉल केलास माझ्या फियोन्सेला? म्हणतेस का ग तू? इनकमिंग कॉल आहे. आधी नीट बघत जा आणि मग बोलत जा. ए तू गप ग, तू नको मला शिकव. तुला माहितीये, लग्न झाल्यावर ना मी नाव सेव्ह करणार आहे, डिअर हबी. अगं हे बाई, काय वादळ बिदळ आलं का? काय काय झालं? देवांश कॉलिंग. तुझा फ्युचर करोडपती जावई मला कॉल करतोय. चल लुडिया, काय मारते, उचल, कट होईल परत गेला नाही तर. हाय डार्लिंग. हाय हाय अंजली. डार्लिंग काय जरा हळूहळू पुढे जा. तुला ना फोनवर धड बोलता येत नाही. तू स्पीकरवर टाक फोन, मग आम्ही सांगतो तुला काय बोलायचं ते. जानू काय बोलते? सगळं दिवसातनं 100 कॉल अटेंड करतो आणि मला फोनवर बोलता येत नाही. सिरियसली? हो, कारण ती कामाची असतात. या बाबतीत तू एकदम कच्चा आहेस. टाक स्पीकरवर. स्पीकरवर टाक. हॅलो देवांश, तुम्हाला ऐकू येत नाहीये का? माझा आवाज येतोय ना? येस 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 येस. हाय हाय. तिला विचार, तू कशी आहेस? हाय अंजली, कशी आहेस तू? मी छान. म्हणजे तुमचा कॉल आल्यानंतर मला आणखीनच छान वाटतंय. फिरायला येतेस का विचार. शॉपिंगला घेऊन जा तिला. एक मिनिट, मी डिरेक्टली असं कसं विचारू? त्यात काय इतकं घाबरतोस काय तू? तुझी होणारी बायको आहे ती. कमाल आहे. लाजत नाहीये मी, म्हणजे कसं विचारू हे कळत नाहीये. अगं बोलतच नाहीये काही. अगं मग तू बोल, लाजत असेल कदाचित. हा बोल. देवांश, तुम्हाला काही बोलायचंय का माझ्याशी? तुम्ही लाजताय का? हुशार आहे बाई मुलगी, ओळखलं तिने.
तुम्हाला जे काही बोलायचंय ते तुम्ही बिनधास्त बोलू शकता माझ्याशी. मी काही चुकीचा असा अर्थ नाही काढणार त्याचा. नाही 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 अंजली, ऍक्च्युली काही चुकीचं वगैरे काहीच बोलायचं नाहीये. ऍक्च्युली एक मिनिट, एकच मिनिट. बापरे हाय बाबा, हे खरंच खूप डिफिकल्ट आहे हो. म्हणजे सिरियसली मी यापेक्षा बिझनेस डील खूप इझिली क्रॅक करत असतो, पण हे जमत नाहीये मला. जानकी, आपण जाऊया. आपल्या समोर बोलायला ऑकवर्ड होत असेल. हे बघ, हे बिझनेस डील नाहीये, तेव्हा प्रेमाने बोल तिच्याशी. नाही, एक मिनिट बाबा, प्लीज तुम्ही कुठेच जाऊ नका. अरे नाहीतर मला कळणार नाही काय बोलायचं ते. प्लीज थांबा तुम्ही, प्लीज. देवा, इतकं काही अवघड नसतं ते. आणि आपल्या माणसाशी बोलताना लाजायचं नसतं. अरे बाबा, लाजत नाहीये मी, मला फक्त कळत नाहीये मी कसं बोलू. अरे तिला विचार, शॉपिंगला येतेस का म्हणून. आता बाबांनी सुचवलं ना तुला. आणि ऐक, आम्ही सांगतोय असं सांगू नकोस हा. स्वतःला सुचले असं दाखव. ओके. हाय अंजली, हाय. तू आज फ्री आहेस का? हो, मी नेहमी फ्री आहे, फक्त तुमच्यासाठी. ओके, नाईस, दॅट्स नाईस. देवांश, आपण आज दोघं शॉपिंगला जाऊया का? हो चालेल. मस्त प्लॅन केलाय, व्हेरी नाईस, आवडलंय मला. मी दुपारी येतो तुला घ्यायला घरी. ओके, मग आपण तिकडनं जाऊयात शॉपिंगला. दुपारी कशाला? आत्ताच जा ना. माझी मीटिंग आहे. देवा, अंजली, व्हॉट आय एम सेइंग, मला असं वाटतं की आपण आत्ता अर्ध्या तासात निघायचं का? मी लगेच तुला घ्यायला येतो घरी तुझ्या. ओके, ठीक आहे, मी लगेच रेडी होते. चलो, बाय, सी यू. या, बाय, सी यू, बाय. आम्ही 5 स्टार हॉटेलमध्ये लंच करणार. करा फिल्मच होत आहे. पहिल्यांदा डेटवर काय असतं ते? बरं, डेट म्हणजे रेडी व्हायला लागेल. हो, तुला कळतच नाही कुठला ड्रेस घालू. आणि 5 स्टार हॉटेलमध्ये कसं असतं ग सगळं मला सांगा आलं. काय रे बाबा, तू किती घाबरशील. इतका मोठा बिझनेसमन तू, आणि तुझ्या होणाऱ्या बायकोशी बोलायला घाबरतोस. ते कसं आहे ना जानू, मी आता पहिल्यांदा लग्न करतोय ना, त्यामुळे मी शिकलो नाही अजूनपर्यंत हे सगळं, पण हो शिकणार, डोंट वरी. शिकायचंय का त्यात? शिकायला तो काय अभ्यास आहे, सायकल आहे का स्विमिंग आहे? बघा तर. आणि लोक काय म्हणतील, सगळ्यातलं सगळं येणाऱ्या देवांशला प्रेम करता येत नाही. शिका आता तरी. शिकणार तुमच्याकडनं शिकणार. अगं काय करतेस मग? माझ्या नाकात गेला ना तो स्प्रे. सॉरी. अगं काय, माझा श्रीमंत जावई येतोय ना, मग तयार नको का व्हायला मला छान. अगं पण तुझ्या या डिओच्या स्मेलने तुझ्या श्रीमंत जावयाचा पण श्वास कोण देईल? हो का? काय मॉम तू. आणि देवांश येतोय तर तू कशाला रेडी होतीयस? म्हणजे असं कसं? अगं देवांश जागीरदारची सासू आहे मी. छान दिसायला हवी आणि असा रुबाब वाटायला हवा माझा. मग अगं पण मॉम, आता तुझं नीट दिसणं इम्पॉर्टंट आहे की माझं? देवांश मला घेऊन चाललाय की नाही शॉपिंगला? तुला कळत नाहीये का मॉम? मॉम, मी ब्युटिफुल आणि क्लासी अशी त्याच्या स्टँडर्डला त्याला सूट करेल अशी दिसायला हवी ना. अगं दिस ना बाई, मग मी कुठं नाही म्हंटलंय. अगं कशी दिसू मॉम? इथे ना मला काय घालायचं ना तेच समजत नाही. म्हणजे हा ड्रेस घालू क्या? अरे यार, एकतर देवांश ना मला पहिल्यांदा कुठेतरी बाहेर घेऊन चाललाय ग मॉम. त्याच्यासाठी ना मला असं क्लासी हाय क्लास दिसायचंय. आणि ड्रेसचं इतकं कन्फ्युजन आहे, मला खरंच समजत नाही मॉम. खूप कन्फ्युजन. शांत
काय झालं मामी? कशाला बोलवलेस? कशाला काय? माझा फ्युचर हस्बंड मला पिकअप करायला येतोय, माहितीये ना तुला? मग अशी ऐकलीस ना तू? हो, मग त्याचं मी काय करू? अगं काय करू म्हणजे? तिचा होणारा नवरा भेटायला येतोय तिला, छान तयार कर तिला, बहीण म्हणून जबाबदारी आहे ती तुझी. हे बघ, हा ड्रेस कसा आहे? नाही यार, हा कलर जरा डल वाटतोय ना, हा नको. हा हा कसा वाटतोय सांगा. अंजली, तू एकटीच कुठे बाहेर जाणार असती तर हा ड्रेस ठीक होता, पण तू आता देवांश सरांसोबत बाहेर चालली आहेस ना, सो थोडं व्यवस्थित जा. बोलली सई टीचर बोलली. बघितलंस मग, तू का बोलवलंस हिला? हिने ना माझं कन्फ्युजन अजून वाढवून ठेवलंय. तुला काय कळतं कपड्यांमधलं? नेहमी नेहमी तर सेमच ड्रेस घालून फिरत असतेस. तुला तरी आहे का कपड्यांचा सेन्स? जाऊ दे, एसी जाऊ दे. अंजली, अंजली, तू नको हा साईचा सेन्स काढूस. अगं देवांश जहागीरदारशी मैत्री केली आहे तिनं. तुला आणि मला ज्या गोष्टी कळणार नाहीत ना, त्या तिला बरोबर कळतात. ओके नाही सई?